ज्या जातीमध्ये जन्माला आलोय त्या थोर मानवाचा आपण जयंती करणं खूप मोठी गोष्ट आहे। मतभेद करू नका, जातीवाद करू नका, जाणजो छाणजो आणि पचच माणजो, म्हणजे जाणून घ्या, छाणजो म्हणजे त्याला त्याची चाळणी करा, खाटीक लोकांना गायी विकू नका, म्हणजे प्राणीमात्रावर दया करा। 33 कोटी देव आहेत, कोणत्याही देवाला कोणत्याही याला तुम्ही भजण्या पूजण्यात वेळ घालवा। पाकिस्तानामध्ये वास्तव्य बंजारा समाज आहे, नेपाळमध्ये वास्तव्य आहे, विदेशात US मध्ये वास्तव्य आहेत, भारत देशाच्या अनेक राज्यामध्ये आमचा बंजारा समाज आहे। ते रणधीर राज आज आहे, चुकीच्या लोकांच्या हातामध्ये राज येऊन जाईल। भुकेन बाटी खराव तरसेन पाणी पराव, गुलाडी पडगे जन वाट दगाळो। शिक्षण हे खूप महत्वाची गोष्ट आहे आजच्या पिढीला। चीट फेट्या काचळी हे आमचं ते सांस्कृतिक भूषण आहे। बरोबर आहे, महिलांनी तो भूषण धारण केला पाहिजे। नमस्कार मित्र, कुठलाही महापुरुष म्हणल्यानंतर त्या महापुरुषाचं कार्य हे सर्वांगीण असतं, सर्व जाती धर्मासाठी, एकूणच संपूर्ण मानव जातीसाठी कार्य असतं। त्यापैकी एक म्हणजे बंजारा संस्कृतीमध्ये ज्यांना पूजलं जातं, ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं, ते संत सेवालाल महाराज। त्यांचं कार्य स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या 4 तत्वावर आधारलेलं त्यांचं कार्य असल्यानं त्यांचं नाव बंजारा समुदायामध्ये, बंजारा संस्कृतीमध्ये आदरानं घेतलं जातं, त्यांना पूजलं जातं। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संत सेवाभाया महाराज यांच्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत। या ठिकाणी माझ्यासोबत एक व्याख्याते आहेत, ज्यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक व्याख्याता म्हणून बोलावलं जातं। बंजारा संस्कृतीमध्ये ज्यांचं सांस्कृतिक योगदान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे, ज्यांचं स्वतःचं एक गोर म्युझिक म्हणून चॅनल सुद्धा आहे, त्या चॅनलवरून वेगवेगळ्या गाण्यांचं जे प्रदर्शन करतात, वेगवेगळे गाणे रिलीज करतात। मित्र त्यांचं नाव आहे सतीश आडे। नमस्कार। त्यांच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संत सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी, यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपलं मी खूप खूप स्वागत करतो। सर, आजच्या पिढीला संत सेवालाल महाराज कोण होते आणि त्यांची ओळख तुम्ही कशा पद्धतीने करून द्याल सर? नमस्कार, मी सतीश आडे। संत सेवालाल महाराज हे कोण होते हे सांगायचं असेल तर, संत सेवालाल महाराजांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 आणि मृत्यू त्यांचा 4 डिसेंबर 1806। संत सेवालाल महाराज हे पूर्वी इतिहासामध्ये जर मानलं गेलं तर संत सेवालाल महाराज यांना एक शूरवीर योद्धा असं नाव संबोधलं गेलेलं आहे। संत सेवालाल महाराज हे संत नसून एक योद्धा होते। महाराज म्हणत असताना त्यांना आपण एक वीर योद्धा असं म्हणून संबोधलं जातं। संत सेवालाल महाराजांचं कार्य थोडक्यात सांगायचं असेल तर, बंजारा समाजाच नव्हे तर संपूर्ण मानव जातीसाठी जर आपण विचार केला तर मतभेद करू नका, जातीवाद करू नका, स्त्री पुरुष हे मतभेद असू नये, वाईट व्यसनांना वगैरे असे लागू नये, एकमेकांना लहान मोठं समजू नये। आमच्या समाजामध्ये एक म्हणजे बंजारा समाजामध्ये सांगितलं गेलं असतं तर कोर आणि गोर, कोर म्हणजे इतर जातीचं असं त्या ठिकाणी मानलं गेले, सगळे एकच आहोत आपण आणि एकच राहूयात, असे अनेक कार्य त्यांनी आपण त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगून गेलेले आहेत। सरसंत सेवालाल महाराज यांचे कोणते असे विचार आहेत की जे आजच्या सर्वसामान्य लोकांनी, सर्वसामान्य माणसांनी आचरणात आणायला पाहिजे? संत सेवालाल महाराजांचे खूप असे म्हणजे कार्य आहेत, त्यामधले मी काही थोडक्यात सांगतो। जसं की आता आमच्या बंजारा समाजामध्ये म्हणतात, म्हणजे भुकेन बाटी खराव तरसेन पाणी पराव, गुलाडी पडगे जन वाट दगाळो। याचा असा अर्थ आहे की मदतीचा हात पुढे करा। सरळ भाषेमध्ये आपण मराठीत सांगायचं असं, भुकेलेला अन्न पाणी द्या, तहानलेलं पाणी पाहिजे, म्हणजे रस्ता भटकलेला, म्हणजे आता आपण एखादी काम करतो आणि चुकीच्या मार्गाला लागतो, त्यांचं वाट असतं, त्यांनी चुकीची पकडलेली आहे, त्यांना योग्य मार्गावर तुम्ही आणलं पाहिजे किंवा आणायला पाहिजे। स्त्रियांचा सन्मान करा, सगळ्यात मोठी गोष्ट, महत्वाचा विचार। सन्मान म्हणजे कसं, आता बघा देवी म्हणजे मुली असतात, त्यांना जसं की आपण मराठीमध्ये म्हणतो माझ्या घरात लक्ष्मी जन्माला आली, तर देवीचं त्यांना तुम्ही दर्जा द्या, अशा काही गोष्टी आहेत। मग रप्या कटोरो पाणी वगजाय असं आमच्या भाषेत, म्हणजे कसं आता सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं गेलं तर आपल्याला पाण्याची बॉटल जर आपण घ्यायला गेलो तर 20 रुपयाला पाण्याची बॉटल आहे, बिस्लरी। तर त्यावेळेस सेवालाल महाराज, त्याचा अर्थ काय मराठीत त्याचा रप्या कटोरो पाणी वगजाय म्हणजे 12 महिने पाऊस पडायचा। त्या काळामध्ये संत सेवालाल महाराजांनी तो वाक्य असं म्हणलं की बाबा येणारा काळ जो असा आहे, त्याने एक प्रकारची भविष्यवाणी त्यांनी केली
की रप्या कटोर पाणी उपजाय, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये 1 रुपयाला कुठेतरी वाटीभर पाणी भेटेल, तर त्या पाण्याचा तुम्ही गैरवापर न करता तुम्ही पाणी हा जपून वापरावा, असा संदेश त्याच्या माध्यमातून आपल्याला सांगितले. अजून एक असं मायन बेटा भारी वेजाय असे वाक्य आहे त्यामध्ये त्यांचं, म्हणजे आता येणाऱ्या पिढीमध्ये मुलगा जो आहे तुमचा शब्दाचं ऐकणार नाही, म्हणजे तो मतलबी होईल, ओळख देणार नाही, शब्दाचं पालन करणार नाही सांगण्याचा उद्देश. असे काही त्यांचे भरपूर असे म्हणजे नीतिमूल्यांची घसरण होईल असं त्यांना सांगायचं होतं. हा, वानार्धक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, आणि घराघरात सांगितलं गेलं की घराघरामध्ये डॉक्टर म्हणजे औषध घराघरामध्ये पोहोचेल, पण आपण त्या ठिकाणी दवाखान्यात पोहोचणार नाही. आता मागचा काळ आपण बघितलं गेलं तर कोरोनाचा विषय, तर घराघरामध्ये आजार होता, घरात डॉक्टर होते, पण त्या गोष्टी त्यावेळेस त्यांनी सांगितलेल्या आहेत. अजून एक सांगायचं राहिलं तर आमच्या बंजारा समाजामध्ये म्हणजे आमच्या भाषेत बोललं गेलं तर कसाईन गावडी येचोमत, म्हणजे मराठीत सांगायचा याचा भावार्थ असा आहे, जो खाटीक असतो त्यांना गायी, तुमच्या गायी जनावर, मुखे जनावर म्हणजे गायी, गावडी म्हणजे गायी, तर तुम्ही खाटीक लोकांना गायी विकू नका, म्हणजे प्राणीमात्रावर दया करा, प्राण्यावर तुम्ही प्रेम करा. आता अजून दुसरं एक सांगायचं राहिलं सर, तर चोरी लबाडी करू नये, म्हणजे कुणाला असं डाका घालणे, खोटं बोलू नये, कुणाला दमदाटी करून त्यांच्याकडून काहीतरी असं उशील करणे आणि आपला पोट निधर भरावं, अशा ज्या गोष्टी आहेत ना त्यांनी त्यावेळेस करू नका म्हणून सांगले. सगळ्यात महत्वाचा मुद्दा अजून एक सांगितलंय सर त्यांनी, म्हणजे जाणजो छाणजो आणि पचच माणजो, म्हणजे जाणून घ्या, छाणजो म्हणजे त्याची चाळणी करा आणि नंतर त्याचं मंथन करा, म्हणजे जे गोष्ट कोणी तुम्हाला बोलतंय त्या गोष्टीचं तुम्ही सरळपणे त्याच्यावर विश्वास ठेवून त्या गोष्टी तुम्ही करू नका. तर तुम्ही काय करा, त्या गोष्टीला जाणा, त्या गोष्टीला तुम्ही माना, मग परत त्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि त्याला मंथन करा. कोणीतरी म्हणते म्हणून लगेच विश्वास ठेवू नका, मग एकदम असं जा आणि पटकन त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. म्हणजे अंधविश्वास याच्यावर अंधश्रद्धेचं उच्चाटन थोडक्यात त्यांनी केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आमच्या वाक्यात सरळच त्यांनी त्यावेळेस सांगितलं की बंजारा भाषेत ते रणडीर राज आहे, चुकीच्या लोकांच्या हातामध्ये राज येऊन जाईल, म्हणजे तो कार्यभार असं सांगितलं, म्हणजे येणाऱ्या असं राज्य येईल की ते चुकीच्या लोकांच्या हातात म्हणजे सत्ता जाईल. हा, सत्य परिस्थितीला जर पाहिलं गेलं तर सत्य हा 4 भिंतीच्या बाहेरच आहे, म्हणजे मध्येच आहे, बाहेर कधी आलं नाही, बाहेरच दुसऱ्यांच्या हातामध्ये तो राज्य. तर तशा लोकांपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं त्यावेळेस होतं. अजून एक म्हणजे कोई केनी पूजो मत, कोई केनी भजो मत, भजे पूजे वेळ मत घालो, हे आमच्या भाषेतलं जो वाक्य आहे ना, म्हणजे तुम्ही कोणतेही ह्याला पूजत भजत भजन करत कीर्तन करत असं तुम्ही त्याच्यामध्ये वेळ नका घालू. म्हणजे आता कसं तुम्ही आता पूजा अर्चा करणार, त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाणार, मग तुम्ही किती देवाला, आता 33 कोटी देवा आहेत, कोणत्याही देवाला कोणत्याही याला तुम्ही भजण्या पूजण्यात वेळ घालवा. तुम्ही तुमचा स्वतःचा करता धरता जो म्हणतात त्याला, आपल्या जीवनाचे शिल्पकार, साध्या भाषेत आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण स्वतः आहेत, आपण स्वतः आपण घडवलं पाहिजे, घडलं पाहिजे आणि ते भजण्या पूजण्यामध्ये वेळ घालू नका. म्हणजे हा संदेश एक प्रकारचा स्वतः स्वयंप्रकाशित व्हावा, म्हणजे तुमचा विचार तुम्ही स्वतः करा, तुमचा उद्धार करण्यासाठी दुसरा कोणी येणार नाही. बरोबर. म्हणजे ते भजण्या पूजण्यात आणि दुसऱ्याच्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्ही जायचं नाही. तुम्ही तुमचा स्वतःचा मार्ग शोधा, वाट शोधा, तुमचं ध्येय कुठं आहे तिथं तुम्ही त्या पद्धतीने तुमचं कार्य चालू ठेवा. म्हणजे एका बाजूला त्यांनी असं म्हणलं की माणसाच्या चांगल्या गोष्टीसाठी आणि वाईट गोष्टीसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत, दुसरा कोणी नसतो. खूप चांगला संदेश आहे असं मला वाटतं, कारण बऱ्याच वेळेस एवढे मोठे महापुरुष आपल्या देशात झाले, बरोबर, आणि संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल सुद्धा मी भरपूर काय ऐकून होतो, पण भाषेची अडचण आपल्या देशामध्ये आहे, अनेक भाषा आपल्या देशामध्ये आहेत, ते मला वाटतं बंजारा भाषा ही बऱ्याच लोकांना समजत नसल्यामुळं एवढं क्रांतिकारी कार्य असताना सुद्धा इतर समुदायापर्यंत सेवालाल महाराज न पोहोचण्याचं कार्य भाषेची अडचण हीच असावं असं मला वाटतं. आता भाषेचा विषय जर मांडलं गेलं ना सर, तर आता बघा आमचं बंजारा समाज हा संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि आउट ऑफ कंट्री म्हणजे विदेशात पण आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये आमच्या बंजारा समाजाला लमाणी भाषामध्ये ओळखतात, कर्नाटकमध्ये गेले तर कुठे लंबाडी बोलतात, तिकडे आंध्रामध्ये गेलं तर लंबाडा बोलतात, म्हणजे लंबाडी, लमाणी, गोंडी, बंजारा, पण असं हे इकडे अशा पद्धतीच्या आहेत, पण भाषा ही एकच आहे.
परदेशामध्ये सुद्धा आता वास्तव्यामध्ये पाकिस्तानामध्ये वास्तव्य बंजारा समाज आहे, नेपाळमध्ये वास्तव्य आहे, विदेशात US मध्ये वास्तव्य आहेत, भारत देशाच्या अनेक राज्यामध्ये आमचा बंजारा समाज आहे. जवळपास प्रत्येक राज्यामध्ये भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये बंजारा समाज आहे आणि ते संत सेवालाल महाराज यांच्या त्या ह्याच्याखाली म्हणजे त्यांच्या नावाखाली हे सगळं काही आलं. सर, संत सेवाभाया महाराज यांचं बंजारा समाजासाठी आणि सबंध मानव जातीसाठी कोणतं महत्वाचं कार्य होतं सर? त्यांचं एकच आहे की कोरे गोरे ऋतू सेवाभाया असं बोलले गेले आधी, म्हणजे सर्व धर्मांचे सेवाभाया सन्मान करा आणि विशेषतः म्हणजे कसं जाती धर्मामध्ये प्रत्येक जातीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भांडण लागतात किंवा अजून काय लागतात, जातीभेद करू जातीचं उच्चाटन केलं. सर्व जाती समभाव असा शब्द त्यांनी असं बोललेला आहे. आणि हुंडाबळीवर पण बऱ्याच काही हुंडाबळीवर म्हणजे हुंडा बिंडा लोमतो, हुंडा लोमतो, हुंडा घेऊ नका, हुंडा असं आमच्या भाषेमध्ये हुंडा लोमतो म्हणजे हुंडा घेऊ नका. आणि मुलींना तुम्ही देवीचा, मी मागच्या ह्याच्यामध्ये बोललो की मुलींना देवीचा दर्जा म्हणजे लक्ष्मीचा दर्जा द्या. स्त्रियांवर खूप सारे असे अत्याचार वगैरे होतात, त्या गोष्टीला सुद्धा त्यांनी ते म्हणजे अत्याचार वगैरे थांबावा. मला एक महत्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो की बऱ्याचशा बंजारा समुदायाच्या ज्या वस्त्या असतात त्या वस्त्या बऱ्यापैकी जंगलामध्ये किंवा इतर मानवी वस्तीशी संबंध तोडून म्हणा त्यांच्याशी दूर असतात. जंगलामध्ये, रानावनामध्ये तांडे असतात, वेगवेगळे विभक्त असलेले. याचं कारण काय आहे नेमकं? सर्वात आधी जर पाहिलं गेलं तर बंजारा समाज हा निसर्ग पूजक आहे आणि त्यांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला आवडायचा. दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रज काळामध्ये जर पाहायला गेलं तर इंग्रज त्यावेळेस स्त्रियांवर मग परत आपल्या काही लोकांवर असा अत्याचार वगैरे करायचे. तर आमच्या सेवालाल महाराजांनी त्यावेळेस तो फिरंगी लोकांना म्हणजे दलकारो असं एक गोष्ट आमच्या बंजारामध्ये बोलायची की भाया फिरंगीनं दलकारो म्हणजे हमारो राज हमारो तांडो, असं एक वाक्य आहे. म्हणजे आमचा तांडा आमचं राज्य आहे, आम्ही जंगलात राहू कुठे राहू. सर्वसाधारण थोडक्यात सांगायचं राहिलं तर आमचा जो बंजारा समाज आहे तो पशुपालक आहे. संत सेवालाल महाराजांकडे त्यावेळेस पाहायला गेलं तर 3755 गौधन होते आणि इंग्रजाच्या काळामध्ये त्यांनी गायीवरती जे पशु होते त्या पशुवर त्या काळामध्ये अन्नधान्याचा पुरवठा त्यांनी या टोकातून त्या टोकापर्यंत पुरवठा केलेला आहे. त्या कारणामुळे सुद्धा आमचा बंजारा समाज जंगलामध्ये राहत गेलेला आहे. सर, सध्या संपूर्ण भारत देशामध्ये सेवाभाया महाराज यांची जयंती चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो. कोणी डीजेच्या माध्यमातून, प्रत्येकाची पद्धत आहे वेगवेगळी. सेवाभाया जयंतीच्या निमित्तानं आजच्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल सर? खूप चांगला प्रश्न विचारलात सर तुम्ही. आजच्या काळामध्ये आपण म्हणजे आत्ताच्या पिढीमध्ये जर पाहिलं गेलं ना तर म्हणजे जयंतीच्या नावाखाली खूप सारे असे म्हणजे व्यसनाच्या व्याधीन जाणं, डीजेच्या माध्यमातून ते प्रथा विसरणं. आमचे काशीनाथ नाईक म्हणून होऊन गेले शिकवाडीचे, त्यांच्या त्या काही पुस्तकामध्ये त्यांनी सरळ आणि स्पष्ट लिहून गेले किंवा जयंतीच्या माध्यमामध्ये तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने, जसं की आपला एक दिवाळीचा सण असतो त्या पद्धतीनं तुम्ही घराघरामध्ये संत सेवालाल महाराजांची प्रतिमा म्हणजे त्यांच्या प्रतिमेचं पूजन करा. आता आमचं लागो भोग कटो रोग म्हणून आम्हा एक शब्द आहे, म्हणजे तुम्ही घरामध्ये जयंतीच्या निमित्तानं म्हणजे सेवालाल महाराजांच्या प्रतिमेसमोर त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून घरातले सगळे लहान थोर आपण जसं काही दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीनं नवीन कपडे घाला, त्यांची पूजा करा, त्यांचं भोग म्हणजे जे होम जे म्हणतो आपण ते होम लावा आणि व्यसनापासून दूर राहा. आपल्या समाजांनाच नवीन येणाऱ्या पिढीला विचार त्यांचे विचार सांगायला पाहिजे. म्हणजे नाचण्यापेक्षा बाकीच्या गोष्टींपेक्षा संस्कृती जपली पाहिजे. म्हणजे जसं की आता आमची परंपरा जसं की संस्कृती म्हणजे बंजारा संस्थेचं ड्रेसिंग वगैरे करा. ड्रेसिंग म्हणजे जसं की चिटफेट्या काचळी हे आमचं जे सांस्कृतिक भूषण आहे. बरोबर आहे. महिलांनी तो भूषण धारण केला पाहिजे. मग आपल्या जे पूर्वज आहेत त्यांनी मग त्या वेशभूषेमध्ये पाहिजे, पगडी त्यांच्या डोक्यावर असली पाहिजे. आता डफ आहे, डफ म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये डीजेचा उल्लेख नाहीये. आधी लोक डीजे वापरायचेच नाही, मग ते हलकी राहायची आमची. डफ वाजवणारे लोक 12-12, 20-20 लोक असे डफ वाजवायला राहायचे. आता सध्या पण आहेत. जुनी परंपरा परत आपली आणली पाहिजे. अजून सांगायचं जर राहिलं तर व्यसनापासून दूर राहावी नवीन येणारी पिढी. आपण त्या जातीला, ज्या जातीमध्ये जन्माला आलोय त्या थोर मानवाचा आपण जयंती करणं खूप मोठी गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर त्यांच्या विचारधारणाला आपण आपल्या प्रवृत्तीमध्ये म्हणजे आपल्या सध्याच्या आचरणात आणलं पाहिजे. शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. आजच्या पिढीला माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे सर की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये
आपल्या बंजारा समाजाचा आणि इतर समाजाचे पण मुलं लेकरं जे कोणी गोरगरीब धार्मिक सगळे असतील, त्यांनी शिक्षण हे खूप महत्वाची गोष्ट आहे आजच्या पिढीला. तर शिक्षण पण शिकलं पाहिजे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला आपण सेवालाल महाराज काय होते, कोण होते, हे आता जसं आपण थोडक्यात सांगितलं त्या पद्धतीने ही परंपरा पुढे चालत आली पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. सर, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दिलात. मला वाटतं 10 ते 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कुठल्याही महापुरुषाचा इतिहास सांगणं शक्यच नाही, बरोबर. कारण संपूर्ण जीवनाचा अभ्यास एका 15 मिनिटाच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणं शक्य नाही. पण आजची पिढी अशी झाली की प्रत्येकाला रील बघण्याची सवय हो, लागल्यामुळे हो. 15-15, 20-20 मिनिटाचे व्हिडिओ कोणी Correct. बघत नाहीत. बरोबर. त्यामुळे अगदी थोडक्यात आपण करण्याचा हे प्रयत्न केला. आपण आपला वेळ काढलात आणि सेवालाल महाराज यांची थोडक्यात मध्ये माहिती दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर.